हॅलो एव्हरीवन. बघा आता आपण आजची जी व्हिडिओ आहे तर त्याच्यात आपण ब्रांच ऑफिसमध्ये जेव्हा ग्रासने पेमेंट करतो तर त्याचं GIN, ओके, GRL नंबर आणि CIN नंबर कसा अपडेट करायची ती प्रोसेस बघतो. ओके, तुम्ही ही प्रोसेस फॉलो करा आणि तुमचा जे CIN आणि GRL नंबर आहे तो अपडेट करू शकता. ओके, आता बघा, सगळ्यात आधी आपण टेक्निकल पर्सनचं लॉग इन केलं. ओके, आता हे टेक्निकल पर्सनचं लॉग इन आहे. टेक्निकल पर्सनचं लॉग इन केल्यानंतर आपण पेमेंट स्टेटस एंट्रीला गेलो. ओके, बघा मी जे प्रोसेस तुम्हाला दाखवतोय तुम्ही फॉलो करा आणि हे फॉलो केल्यानंतर तुम्हाला तिकीट करायची गरज पडणार नाही. तुम्ही तुमचं तुमचं GIN आणि CIN नंबर अपडेट करू शकता. ओके, आता आपण टेक्निकल पर्सनचं लॉग इन केल्यानंतर आता यांचं जे आहे प्रपोजल हे लो रिस्क बिल्डिंग परमिशनचं आहे. ओके, त्याच्या रिगार्डिंग त्यांनी पेमेंट केलं होतं. ओके, आता यांना बघा इथे आलं आहे अपडेट ग्रास पेमेंट. ओके, हे कसं अपडेट करायचं ते मी तुम्हाला दाखवतो. इथे पे ऑप्शन दिसेल, पण तुम्हाला जेव्हा तुम्ही इथे पेमधून जाऊन डिपार्टमेंट ID चलन थ्रू तुम्ही जेव्हा पेमेंट करतात तर त्याच्यानंतर तुम्ही ज्या परत लॉग इन आल्यानंतर अपडेट ग्रास पेमेंटला जातात तर कसं करायचं ती प्रोसेस दाखवते. ओके, पेमेंट झालं यांचं. ओके, आता बघा याच्यावर जेव्हा तुम्ही क्लिक करता अपडेट ग्रास पेमेंट, ओके, अपडेट ग्रास पेमेंटला क्लिक केल्यानंतर ओके, अपडेट ग्रास पेमेंटवर क्लिक केल्यानंतर बघा ही विंडो ओपन झाली आपली. ओके, आता या इथे बघा आपल्याला ट्रान्झॅक्शन नंबर मीन्स डिपार्टमेंट ID हे 3 दिसत आहे, कारण की त्यांनी 3 वेळेस ट्राय केला होता. ओके, त्यांचा जो प्रॉपरली पेमेंट झालं जे डिपार्टमेंट ID चलन होतं ते हे आहे बघा, याच्यावर दिलं असतं बघा डिपार्टमेंट ID चलन. ओके, हे डिपार्टमेंट ID असतं, याच्या थ्रू त्यांनी पेमेंट केलं असतं. ओके, आता हे कधीही तुम्ही तुम्हाला तुमच्या टेक्स्ट मेसेज येतो GR नंबर CR नंबरचा, त्याच्यावर तुम्ही ग्राहकच्या वेबसाईटने हे डाउनलोड करू शकता किंवा पेमेंट करतात तेव्हा ही चलन ऑटोमॅटिक येते. हे डाउनलोड करून सेव्ह करायचे. आता बघा याच्यावर डिपार्टमेंट ID चलन आहे, इथे बघा लास्टमध्ये 811 ही सिरीज दिसते बरोबर. आता हे काय करायचं कसं अपडेट करायचं ते दाखवतो मी तुम्हाला. बघा आपला डिपार्टमेंट ID वाला चलनचं हे ट्रान्झॅक्शन नंबर बघा सेम मॅच झाला ना, 811. ओके, 811. आता तुम्ही अपडेट कसं करतात ते मी तुम्हाला दाखवतो. तुम्ही काय करता, आता समजा हे आहे डिपार्टमेंट ID दुसरं ट्रान्झॅक्शन नंबर, तुम्ही याच्यावर क्लिक करतात आणि अपडेट करायला जातात तर ते अपडेट होत नाही. हे बघा असं काहीतरी एक मेसेज येतो. त्या टायमाला कसं करायचं मी तुम्हाला ते प्रोसेस दाखवतो. आता लोरिक सिलेक्ट केली, अपडेट ग्रास पेमेंटवर क्लिक केलं. आता डिपार्टमेंट ID जे आहे ते मी ओपन केलं. चलन जे आहे त्यात बघा 8 हा जो आहे डिपार्टमेंट ID ट्रान्झॅक्शन ID 811. ओके, 811 आहे तो हा बरोबर 811. याच्यावर मी क्लिक करेल, रेकॉर्ड इज अपडेटेड. ओके, त्याच्यानंतर हे सबमिट करेल. ओके, डिपार्टमेंट IDच्या अगेन्स्ट हे बघा पेमेंट सक्सेसफुली डन, शॉर्टली ऑथॉरिटी विल बी टेकन ॲक्शन. म्हणजे आता हे कोणाकडे गेले, ऑथॉरिटीकडे पेमेंट साठी गेलं. बघा इथे तुम्हाला दिसेल ग्रास पेमेंट डन, म्हणजे तुमच्याकडची प्रोसेस कंप्लीट झाली. आता ऑथॉरिटीकडे पेमेंट साठी पेंडिंग आहे. अशा पद्धतीने आपण जे आहे ग्रास पेमेंटचं GR नंबर आणि GRL नंबर आणि CIN नंबर अपडेट करतो. ओके, थँक्यू.